समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा 25 जुलै 2026 या दिवशी आहे देवशयनी आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशी म्हणजेच ही हिंदू धर्मातील सर्व 27 एकादशींमध्ये सर्वात महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते। या एकादशीचे आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व सुद्धा अथांग आहे। आता आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुद्धा सुरुवात होते। या दिवसापासून भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात म्हणजेच शेषनागावर योगनिद्रेत जातात। म्हणूनच याला देवशयनी आषाढी एकादशी सुद्धा म्हणतात। या दिवशीच निसर्गाचा विश्रांती काळ सुद्धा असतो। म्हणजेच चातुर्मासाला सुरुवात झाली त्याचबरोबर निसर्गाच्या विश्रांती काळाला सुद्धा म्हणजेच देव झोपतात। म्हणजेच या काळात संपूर्ण सृष्टी आणि निसर्ग स्वतःचे पुनरुज्जीवन करतो। म्हणजेच पावसाळा सुरू असतो। बघा आता या सजीव सृष्टीवर पाऊस पडतो। पाऊस पडल्याच्या नंतर सगळी झाडं हिरवी दिसतात। त्याचबरोबर जमिनीवरती वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या गवत सुद्धा उगवतात, वेगवेगळ्या प्रकारचा झाडपाला सुद्धा उगवतो। म्हणजेच काय तर सुंदर सृष्टी तर निर्माण होतेच, पण निसर्ग स्वतःचं पुनरुज्जीवन सुद्धा करतो। त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजेच आषाढी एकादशी। आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे। त्याचबरोबर पालखी सोहळा असेल, संत ज्ञानदेव, संत तुकाराम आणि इतर संतांच्या पालख्या शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून या दिवशी पंढरपूरला पोहोचतात। त्याचबरोबर विठ्ठल दर्शन असेल, चंद्रभागेच्या पात्रात स्नान करून विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतल्याने जन्माचे कल्याण होते अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे आणि अशी आजतागायत परंपरा सुद्धा चालत आलेली आहे। आध्यात्मिक आणि मानसिक महत्त्व सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। पापनाश, मोक्षप्राप्ती आणि त्याचबरोबर आपला या विठ्ठल भक्तीवर असणारा आत्मविश्वास हा सुद्धा प्रचंड महत्त्वाचा आहे। या दिवशी मनोभावे उपवास आणि विष्णूंची पूजा केल्याने मानवाचे सर्व जुने पाप नष्ट होतात अशी सुद्धा एक धार्मिक मान्यता आहे। याचबरोबर सत्वाचा उदय म्हणजेच काय तर पावसाळ्याच्या सुरुवातीला शरीरातील पचनक्रिया मंदावते। या दिवशी उपवास केल्याने शरीराला विश्रांती तर मिळतेच, पण आपल्या मनामध्ये सात्विक गुण सुद्धा वाढतात। आता चातुर्मास व्रत हे या दिवसापासून पुढील 4 महिने मग बरेच जण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करतात, बरेच जण वेगवेगळे पारायण करतात, कोणी शिवलीलामृत करतात, कोणी चातुर्मासामध्ये बऱ्याच सेवा करतात। तर आता बऱ्याच जणांना म्हणजे कुठल्याही आता तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं असेल तर तुम्ही या चातुर्मासामध्ये नक्कीच करू शकता। त्याचबरोबर नामस्मरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जरी चातुर्मासामध्ये रोज 1001 वेळा जप केला तरी सुद्धा याचं अनन्यसाधारण पुण्य तुम्हाला मिळत असतं। त्याचबरोबर या चातुर्मासामध्ये कडक नियमांचं तर पालन केलंच जातं, पण भौतिक सुखांचा त्याग करून देवाच्या नामस्मरणात वेळ घालवण्याची सुद्धा ही एक तुम्हाला खूप छान संधी किंवा हा खूप छान तुम्हाला हा चातुर्मासाचा काळ असतो। आता त्याचबरोबर आपण बघूया की आषाढी एकादशीची पौराणिक कथा काय आहे, या दिवसाचं किती महत्त्व आहे। तर बघा एक राजा होता आणि त्याचं नाव होतं माधांता। भविष्योत्तर पुराणामध्ये या एकादशीची कथा अशी सांगितली आहे। सूर्यवंशात मांधाता नावाचा एक चक्रवर्ती प्रजाहित दक्ष आणि धार्मिक राजा होऊन गेला। त्याच्या राज्यात सर्व प्रजा सुखी होती, परंतु एका दैवी प्रकोपामुळे राजाच्या राज्यात सलग 3 वर्ष तीव्र दुष्काळ पडला। नदी, नाले, विहिरी, अन्नधान्य सुद्धा संपलं। यज्ञ, धार्मिक कार्य सुद्धा बंद झाली। प्रजा अन्ना वाचून तडफडू लागली आणि आपल्या प्रजेचे दुःख दूर करण्यासाठी राजा मांधाता जंगलातून उपायाचा शोध घेत फिरू लागला। फिरता फिरता तो अंगिरस ऋषींच्या आश्रमात पोहोचला। राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला आणि राज्यातील दुष्काळाची व्यथा त्यांना सांगितली। तेव्हा अंगिरस ऋषींनी राजाला सांगितले, हा कृतयुग काळ आहे आणि या युगात केवळ ब्राह्मणांनाच तप करण्याचा अधिकार आहे, पण तुझ्या राज्यात एक शूद्र व्यक्ती गुपचूप तप करत आहे, त्यामुळे हा पाऊस पडत नाहीये। राजा मांधाता अत्यंत दयाळू होता, त्यांनी निष्पाप व्यक्तीला शिक्षा करण्यास नकार दिला। त्यावर ऋषींनी दुसरा उपाय सुचवला, तू आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीचे व्रत पूर्ण विधिवत कर।
या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात नक्कीच पाऊस पडेल. राजाने आपल्या संपूर्ण प्रजेसह सैन्यासह पंढरीच्या विठ्ठलाचे म्हणजेच विष्णूंचे स्मरण करून आषाढी एकादशीचे कडक व्रत केले. या व्रताच्या पुण्यप्रवाहामुळे आकाश ढगांनी भरून आले आणि राज्यात जोरदार पाऊस पडला. संपूर्ण धरती सुजलाम सुफलाम झाली आणि दुष्काळ संपला. त्याचबरोबर ज्यावेळेस हा दुष्काळ वगैरे सगळा संपला आणि प्रजेला सुख लाभले, तेव्हापासून ही एकादशी सर्व संकटाचं निवारण करणारी मानली जाते. या उपवासाचे नियम जे आहेत ते बघा, दिवसभर तुम्हाला या दिवशी म्हणजे सकाळी सुश्रुत वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला हा उपवास दिवसभर धरायचा असतो आणि ह्या उपवासाचं पारणं हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं. म्हणजेच काय तर तुम्ही दिवसभर फळाहार करू शकता किंवा दूध किंवा तुम्हाला जे काही तुम्ही उपवासाचं आहे ते तुम्ही ग्रहण करू शकतात. बरेच जण निर्जल सुद्धा म्हणजे पाणी सुद्धा पित नाहीत, इतका कडक उपवास करतात. पण सध्या बऱ्याच जणांना आता बरेचसे काही प्रॉब्लेम, थोडा कडक उपवास नाही करणं झालं तरी चालेल, पण या दिवशी दिवसभर भगवंताचं नामस्मरण करायचं. त्याचबरोबर जे काही दूध असेल, फळं असतील, उपवासाचे जे काही असेल ते तुम्ही खाऊन तुम्ही दिवसभर उपवास करू शकतात. आता बरेच जण या दिवशी तिखट आणि मिठाचं खात नाहीत. जे काही असेल ते असं नॉर्मल फळं, दूध तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा. भगवंताला एकच प्रिय आहे, तुम्ही तुमच्या मनातून मनोभावे किती सेवा करता हे बघतात. बाकीच्या तुम्ही काय खाऊन करतायत आणि कसं करतायत हे बघत नाहीत. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि जे काही असेल ते दिवसभर नामस्मरण करायचं आणि 2 टाइम तुम्हाला उपवास पकडायचा. सिंपल आहे, बाकी एवढं काही जास्त नाही. आता बघा, या विशेष योगावर आपल्याला सेवा काय करायच्या आहेत. आता आपण उपवास तर करणार, पण सेवेला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आता बरेचसे लोक माऊलींच्या पालखीमध्ये, कुणी संत तुकारामच्या, कुणी संत जनाईंच्या, कुणी मुक्ताईच्या पालखीमध्ये बरेच लोक चालत गेलेत. आपण तर घरी बसून आहोत. या सगळ्या वारकऱ्यांना आपल्याकडून म्हणजे खूप एक आपण चांगले ब्लेसिंग देऊया की आज एवढे दिवस असल्या पडत्या पावसामध्ये चालायचं आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी म्हणा किंवा दर्शनासाठी एवढ्या दिवसाचा पायी प्रवास म्हणजे खूप सेवा घडते त्यांच्याकडून. खरंच खूप भाग्यवान आहेत हे लोक, यांच्याकडून एवढी सेवा होते. पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं, आंघोळ करायची आणि माऊलीच्या गजरामध्ये सतत पायी पालखीमध्ये पायी दिंडीवारीमध्ये ह्यांना चालावं लागतं. पाऊस म्हणता येत नाही, काय नाही, कंटिन्यू असल्या पावसामध्ये सुद्धा चालतात. शेवटी करता करविता तेच आहेत आणि तेच त्यांच्यापर्यंत त्यांना व्यवस्थित पोहोचवतात. बघा किती मोठा पाऊस होता, आपण पाहिलं. सगळ्या इंद्रायणी नदीला एवढा पूर आलेला, सगळं काही वाटा वगैरे बंद झालेलं, तरी सुद्धा भगवान विष्णूंनी हे सर्व संकट टाळलं आणि सगळ्या भक्तांना आपल्या जवळ. आता झालं, उद्या परवा हे लोक जातातच पंढरपूरमध्ये. तर किती म्हणजे हा अनन्यसाधारण आणि हा अगणित एवढा मोठा म्हणजे एक अनुभव खूप मोठा आहे खरंच बरं का. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आपण बरेच जण म्हणतात ना, काय देव चाललंय तुमचं, असं अजिबात नाही. खरंच हे सगळे आहेत आणि ह्या सगळ्यांमुळेच आपण आज व्यवस्थित आहोत, हे पण लक्षात ठेवा. आज सगळे वारकरी सुद्धा चिंतेत होते की बाबा आपण कसं पोहोचू पंढरपूरपर्यंत. सगळेजण काळजीमध्ये होते, पण विठ्ठलाने सगळ्यांचं संकट टाळलं आणि सगळ्यांना आपल्याजवळ बोलावलं. हीच तर खरी भक्ती आहे. तर आता बघा, आता हे सगळं झालं खरं, पण या दिवशी तुम्हाला सेवा काय करायच्या आहेत. तर बघा, या दिवशी सकाळी सुश्रुत व्हायचं आहे. त्याचबरोबर दिवसभर तुम्हाला म्हणजेच विष्णूंचं स्मरण करायचं. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जरी जप केला तरी सुद्धा खूप चांगलं. आता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीची पानं तोडायची नाहीत. त्यामुळं तुम्हाला जे काही सेवा करायची त्याच्या आदल्या दिवशीच, म्हणजे ही एकादशी जी आहे ती शनिवारी आहे, तर तुम्हाला शुक्रवारीच तुळशीची पानं तोडून ठेवायची. आणि आता बघा, या दिवशी सकाळी जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ठीक, मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती या दिवशी अभिषेक करायचा. अभिषेक करताना सुद्धा विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं सुद्धा जप करत तुम्ही नामस्मरण करू शकतात. आता अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर त्यांची षोडशोपचार पूजा करायची. त्यांना जे काही गंध, धूप, दीप, नैवेद्य, त्याचबरोबर फुलं
म्हणजे फुलं तुम्ही पिवळी फुलं पण अर्पण करू शकता. त्या दिवशी पिवळ्या फुलाला खूप जास्त महत्त्व आहे. पण जर नाही पिवळी मिळाली तर दुसरी पण तुम्ही करू शकतात, असं काही नाही, पिवळीच असावीत. आता तुम्हाला सगळी देवपूजा वगैरे झाल्याच्या नंतर आता 1000 विष्णू सहस्रनामावलीची जी सेवा आहे ती कशी करायची आहे बघा. तर विष्णू सहस्रनामावलीची जी सेवा आहे, आता तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र जर नसतील तर तुम्ही 1 तुळशीपत्र असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. आता 1 तुळशीपत्र असेल आणि मग तुम्हाला 1001 वेळा नावं घ्यायचं असतं ना विष्णूंचं. तर आता बघा, आता तुम्ही एक नाव घ्यायचं आणि ती म्हणजे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती पान ठेवायचं, परत उचलायचं, परत दुसरं नाव घ्यायचं आणि ते पान ठेवायचं, असं करू शकतात. किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 1000 पानं सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. काय होतं, विष्णू सहस्रनामावली पठण करणं ही सर्वात श्रेष्ठ आणि फलदायी सेवा मानली जाते. या दिवशी ही सेवा का करावी, तर बघा, आषाढी एकादशीला विष्णू सहस्रनामाचं महत्त्व थेट भगवंताशी जोडलं गेलं आहे. आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत तर जातातच, पण या पवित्र संक्रमण काळात त्यांच्या 1000 नामांचा उच्चार केल्याने साधकाला त्याची विशेष कृपा प्राप्त होते. पापमुक्ती आणि शांती. शास्त्रानुसार एकादशीला विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने जन्मांतराची पापसुद्धा नष्ट होतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा असेल ती सुद्धा निघून जाते, सुख शांती नांदते. आणि या चातुर्मासाच्या पहिल्या दिवशी केलेल्या या नामस्मरण सेवेचे पुण्य हे अक्षय म्हणजे कधीही न संपणारं असतं. तर तुम्ही सकाळी सुश्रुत वगैरे झाल्याच्या नंतर देवपूजा वगैरे झाली, तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची असेल, मी तुम्हाला सांगितलंच, अभिषेक करायचा, षोडशोपचार पूजा वगैरे करायची, नैवेद्य धूप दीप सगळं दाखवायचं आणि मग नंतर तुम्हाला ही तुळशीपत्राची सेवा करायची. आता तुम्ही मग या दिवशी संकल्पयुक्त 3 वेळा किंवा 11 वेळा यथाशक्ती विष्णू सहस्रनामाचं पठण सुद्धा करू शकतात. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मोबाईलवर लावून ठेवा किंवा मग तुम्ही तोडकं मोडकं जरी वाचता येत असेल तरी अक्षर वगैरे व्यवस्थित ओळखून वाचा. कारण कसं, आपण केलेली सेवा मनोभावे हे कधीही देवाला अर्पण असते, तेच आपल्याला बुद्धी घालणारे असतात. जरी तुमच्याकडे मोबाईल वगैरे नसला तर बऱ्याच जणांकडे मोबाईल नसतो मोठा, मग काय, तुम्ही एखाद्या प्रिंटवर वगैरे किंवा एखाद्या बुकमध्ये वगैरे वाचू शकतात. फक्त अक्षर वगैरे व्यवस्थित बघून वाचायचं. आणि त्याचबरोबर आता हे झालं तर तुम्ही मोबाईलवर पण लावून ठेवू शकतात आणि फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं मनामध्ये नामस्मरण करून हात जोडून सुद्धा तुम्ही बसू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आता हे सगळं झाल्याच्या नंतर विष्णू सहस्रनामावलीची सुद्धा सेवा तशीच करायची. 1 तुळशीपत्र घ्यायचं, विष्णूंचं एक नाव घ्यायचं, ते तुळशीपत्र मग विष्णूंची मूर्ती असेल त्यावरती ठेवा किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यावरती ठेवा. आणि परत नंतर आता हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला शेवटी म्हणजे एक प्रार्थना करायची विष्णूंना सुद्धा, माझ्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य लाभावं, असं सुद्धा तुम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करू शकतात. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे काही आर्थिक अडचणी असतील किंवा कर्जबाजारी असेल किंवा काही तुमच्यावरती संकट असेल ते सुद्धा तुम्ही भगवान विष्णूंना सांगू शकतात. नक्कीच तुमचं यामधून निवारण होईल. आणि ही विष्णू सहस्रनामावलीची सेवा सुद्धा इतकी छान आहे ना, तुम्ही नक्की करून बघा. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आपल्याला. 3 वेळा करा किंवा 11 वेळा करा किंवा 1 वेळा करा. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावलीचं पठण करत सुद्धा आपल्याला तुळशीपत्राचं सुद्धा आपल्याला अर्चन करायचं आहे. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. आणि या दिवशी तुळशी मातेला सुद्धा तुपाचा दिवा लावायचा. त्याचबरोबर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात, या 3 मंत्रापैकी कुठल्याही एका मंत्राचा जप करत करत तुम्हाला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि तुम्ही मनोभावे नमस्कार करायचा. ह्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेजवळ 2 टाईम तुपाचा दिवा लावायचा आहे, सकाळ आणि संध्याकाळ. तर ही सेवा करायची आहे आणि हा दिवस इतका आणि अत्यंत पवित्र आहे. आणखीन ज्या काही सेवा महत्त्वाच्या असतील त्या मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत आपण आता इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना.